महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये माहितीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ दगडू खाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोहोचत आहे। मिरज शहर व मिरज ग्रामीण भागात माहितीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येने कार्यरत झाली असून ग्रामीण भागातील माहितीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी यांचा सहभाग उल्लेखनीय आहे। मतदारसंघामध्ये एक उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। सुरेशभाऊ खाडेंच्या रूपाने सर्वांना सोबत घेऊन काम करणारा लोकप्रतिनिधी मिळाला आहे, अशी भावना जनमानसात दिसत आहे। मतदारसंघामधील नेटके नियोजन, जनसंपर्क आणि माहिती सरकारच्या विविध लाभकारी योजनांमुळे ही निवडणुकीमध्ये माहितीचे उमेदवार सुरेशभाऊ खाडे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास जनतेत दिसून येत आहे। मिरज ग्रामीण भागातील निलजी बामणी, बोलवाड, व्यंकोचीवाडी, पायपाचीवाडी, एरंडोली या गावामध्ये डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचा प्रचार दौरा पार पडला। यावेळी बोलताना ते म्हणाले, माहिती सरकारने आजवर महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी योजना आणल्या, त्यामुळे नागरिकांना या योजनांचा फायदा झाला आहे। महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी, एसटी प्रवासामध्ये सवलत अशा योजना राबवल्या, त्यामुळे महिला सक्षमीकरण होण्यास लाभ होत आहे। बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आणून त्याचा लाभ तळागाळातील बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो। मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना लोकहितासाठी जे करता येईल त्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत। मिरज शहर असो व मिरज ग्रामीण भाग असो, सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली। शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करून त्यांचा मिरज मतदारसंघातील नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला। या गावचा विकास करताना दुजाभाव न करता सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला। या गावच्या लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य आहे। आपल्या सर्वांची अशी सेवा घडावी म्हणून या निवडणुकीत मला आपले आशीर्वाद द्यावेत। यावेळी निलजी बामणी, बोलवाड, व्यंकोचीवाडी, पायपाचीवाडी, एरंडोली भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंजूर करून आपण ही योजना राबवूया। दुसऱ्या दिवशी ह्यांच्या पुढात गोळा उठला आणि कोर्टात गेले। हे काँग्रेसवाले, हे महाआघाडीवाले। कोर्टात स्टे आणायचा त्यांनी प्रयत्न केला। ही डुप्लिकेट आहे, पैसा नाही तरी करतायत, काय 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 मांडला असं त्यांच्या वकिलानं, त्यांना काय तो फी मिळाली तो मांडणारच आहे। कोर्टानं स्पष्ट सांगितलं, ही भावाची भाऊबीज बहिणीला आहे, त्याबद्दल ही कॅन्सल करता येत नाही, त्यांचा अर्ज फेटाळून लावला। आता बहिणीला माझा आव्हान आहे, आता मतदान मागा येतील तुमच्याकडे। कोण उमेदवार मला माहित नाहीये, पण त्यांना असं विचारा की तुमच्या पोटात गोळा का उठला, आमच्या 1500 रुपये तुम्ही का उठला, आणि आता मत मागायला कशाला आला? मुद्दा आहे ना। आम्ही जवळजवळ 2,80,00,000 माझ्या लाडक्या बहिणीचं हे पेमेंट आम्ही जगाला एक बटनामध्ये सगळ्यांना केलं, आम्ही पाठवून दिलं। राजीव गांधी एकदा म्हणून गेले होते की देशामध्ये असं चालतं की 100 रुपये निघाले की 10 रुपये फक्त गावात पोचतात, ते म्हणले होते। हे मी कुठं वाचले। पण आज मोदी साहेबांनी काय केलं, जे ठरलं तिथं बटन दाबले, खाट 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 पैसे, शेतकऱ्यांचे पैसे असू द्या, माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे असू द्या, सगळे पैसे जागेवर येतात तुमचे। कोण दलाल नाहीये, कोण कमिशनवाला त्यामध्ये ठेवला नाही ते। म्हणजे अशी जर गोष्ट असेल, सगळी केली असेल, आज लाडक्या बहिणीचं झालं, लाडक्या भावांसाठी पण आपण केलं। किसान सन्मान योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे 4,000 तुम्हाला मिळाले की नाही? दिवाळीच्या अगोदर मिळाले का नाही? माग आणखीन एक आम्ही तुमच्यासाठी केलं। शेतकरी थोडा सक्षम झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे, त्यासाठी त्यांचे वीज बिल माफ केलं पाहिजे म्हणून आम्ही 3ची मोटर, 5ची मोटर आणि 7.5ची मोटर आम्ही ह्याचं वीज बिल सगळं माफ करून टाकलं। ज्याचं बिल मागं जर ड्यू असेल ते पण माफ केलं आम्ही, आणि हे बिल 29 सालापर्यंत 5 वर्षासाठी तिची अग्रीमेंट केली आणि त्याचा आम्ही GR काढला। आज किती मोठा शेतकऱ्याला दिलासा झाला। 1 रुपया इन्शुरन्स आम्ही काढला, बाकीचे पैसे सगळे शासनाने भरले। शेतकऱ्याचा इन्शुरन्स 1 रुपयात आम्ही काढायला सुरू केली। बाकीचे पैसे काय असतील 300, 350, 450 रुपये काय असेल ते पैसे शासनाने सगळे भरले। अशा लाखो लोकांच्या शेतकऱ्यांचे पैसे आपण भरले आणि शेतकऱ्याला आधार द्यायचा प्रयत्न केला। आज आपण म्हैसा योजनेवर खूप आपण अवलंबून आहोत।
मध्यंतरी असा उन्हाळा पडला की मला असं वाटत होतं की भाताचा दुष्काळ येतोय काय परत. परिस्थिती होती ती होते ना परिस्थिती. जर म्हैसाळ मी चालू केलं नसतं तर माझ्या सगळ्या शेतकऱ्याच्या बागा गेल्या असत्या, जनावर गेले असते, शेतकरी माझा पाहुण्याकडे शिफ्ट झाला असता, अशी परिस्थिती झाली असती. पण शेवटी मनानं ठरवलं की नाही, आपण पालकमंत्री आहोत, आपण एक मंत्री आहोत, ह्या विधानसभेचे आपण क्षेत्राचे आमदार आहोत, आपण असं वाऱ्यावर शेतकऱ्याला सोडून चालणार नाहीये. सगळे माझी जी पद होती सगळी पणाला लावली आम्ही आणि म्हैसाळ पाणी चालू केलं मागल्या जानेवारी 2023ला. आज तागायत पंप चालू आहेत. 1.5 वर्ष झालं ही पंप चालू आहेत. काय सांगताय तुम्ही? तुमची लायकी आम्हाला सांगत आहे. तुम्ही आतापर्यंत काय करत होता काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले? 1 महिना अगोदर पाणी सोडायचं, निवडणूक आली की 1 महिना सोडायचं, मतं घ्यायची, दुसऱ्या महिन्यात लगेच बंद करायचं, पाणी बोंबलत बसा म्हणायचं. अरे ही नेता आमची नाही ना. आणि हे पाणी देत असताना विचार केला हे पाणी नाहीये, हे पाणी फुकट द्यायचंय आपणाला. जर आमचा तालुका टंचाईमध्ये तुम्ही जाहीर केला असेल तर कॅबिनेटमध्ये मांडलं तर आम्ही पैसे देणार नाही, शेतकऱ्याचे पैसे घ्यायचे नाहीत, तुम्ही मंडळाचे पैसे भरा MSCBला, पण आमच्या शेतकऱ्याला फुकट पाणी द्या. फुकट पाणी दिलं ना सगळ्यांना? माग पाणी आलं नाही, फुकट पाणी दिलं आम्ही. आणि हे सगळं करत असताना परत डोक्यात माझ्या विचार आला की काय करायचं, हे किती दिवस चालायचं असेल. आज असेल मी, उद्या नाहीये मी. पण ह्या गोष्टी करत असताना विचार केला की ही जर स्कीम आपल्याला म्हैसाळ चालवायचं असेल तर हिला काहीतरी बेनिफिट देऊन हिला शेतकऱ्यांना बेनिफिट द्यायसाठी ह्या स्कीमला लावायला लागेल आपल्याला. आम्ही कॅबिनेटला प्रस्ताव मांडला, सोलार पॅनलमध्ये ही स्कीम चालवायची. ह्या म्हैसाळची स्कीम सोलारवर घ्यायची. आपण 1580 कोटी दादानी बजेटमध्ये मांडलं, पुकारलं, भाषणात त्यांनी मांडलं. म्हैसाळ योजना 1580 कोटी हे आपण सोलारवर घ्यायची स्कीम ठरलं. जापनीज कंपनीबरोबर MOU झाला, टेंडर फायनल झालं. आज 200 किलोवॅटचं आज संकला काम चालू झालं. जतमध्ये संकला काम चालू झालं. जर हे सोलारवर माझी म्हैसाळ चालू झाली तर माझ्या शेतकऱ्याला बिलाचा प्रश्न कायमचा सुटला. प्रश्नच नाही बिलाचा पुन्हा. आणि त्याच्या पुढचा आम्ही विचार केला जर सोलारवर जशी स्कीम चालली तर माझी म्हैसाळ योजना, माझे कॅनल हे 12 महिने चालले पाहिजेत. ह्या उद्देशाने मी काम करणार आहे. ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. रस्ते, मंदिर, हे ते सभा मंडप आपा होत जातात, त्यासाठी पैसा भरपूर असतो. रस्ता ह्या झाला 4 वर्षांनी परत उघडतो, झालं, बाकी सगळ्या गोष्टी होतो. मगाशी तानाजी सांगितलं छोटं गाव होतं म्हणून, एकानं सांगितलं छोटं गाव द्यायचं, द्या मतदान, नाही तर तुमच्या समस्या मी सोडवणार नाहीये. त्या अंकुशवाडीला मी ज्यावेळी जत आमदार होतो त्यावेळेला मी त्या फॉरेस्ट वरनं इकडनं आलो होतो. आता जो रस्ता आहे तो रस्ता नव्हता, तो रस्ता मी केला. आज परत काम त्याचं अंकुशवाडीचं चालू आहे, आता रिपेअर करतोय आम्ही त्याला. आणि ह्या गोष्टी करत असताना आज आपण जर बघितलं एरंडोली लिंगणूर रस्ता, एरंडोली गुंटवाडी रस्ता, एरंडोली साखर कारखाना, एरंडोली बेडक रस्ता, एरंडोली सलगर रस्ता, एरंडोली खंडेराज रस्ता, एरंडोली मालगाव रस्ता कामं पूर्ण झाली. कुणाला दिसत नसेल तर चष्मा घालून जावा म्हणावं. आणि हे सगळं करत असताना मगाशी सांगितलं की एवढी कामं आता प्रस्तावित आहेत. आपल्याला डाऊट वाटत असेल तर माझ्याकडून त्याची GR घेऊन जावा सगळे.